नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत 11वी फिजिक्समधील चौथा टॉपिक लॉज ऑफ मोशन यामधील नेक्स्ट आर्टिकल वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. आणि या वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स यामध्ये आपण पुढं पॉईंट बघणार आहोत. पण त्यापूर्वी वर्क ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की जो आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेला आहे. वर्क W आपल्याला माहिती आहे वर्क विच इज इक्वल टू दॅट वर्क विच इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि हेच आपण स्केलर्स अँड वेक्टरच्या स्वरूपामध्ये बघितलं तर वर्क ही कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. वर्क इज अ स्केलर क्वांटिटी बट विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ देअर टू वेक्टर कॉम्पोनंट्स. ही स्केलर आहे परंतु दोन कॉम्पोनंट फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आहे. ह्या दोन्हीचं काय आहे, दोन क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आहेत आणि त्यांचा हा डॉट प्रोडक्ट आहे. त्याला आपण स्केलर प्रोडक्ट असं म्हणतो. सो W विच इज इक्वल टू F डॉट S डॉट प्रोडक्ट. आणि हेच आपण कशा पद्धतीनं लिहितो, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. अशा पद्धतीचं एक स्टँडर्ड इक्वेशन आपण काय करतो, जनरली लिहितो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता यावरून आपण असं सांगू शकतो आहे की ह्या वर्क काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. पण हे कधी, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या जर क्वांटिटी कॉन्स्टंट असतील तर आणि तरच आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो आहे. दॅट W विच इज इक्वल टू F इंटू S और F इंटू S कॉस थीटा. मग जनरली इन डेली लाईफ, दैनंदिन जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर वर्क डन जे आहे, हे वर्क डन एखादं कार्य घडतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला विरोध करत असताना कार्य घडतं ज्यावेळेस फोर्स ॲप्लाय करतो आणि डिस्प्लेसमेंट होतं एखाद्या वस्तूचं. फॉर एक्झाम्पल हीच वस्तू आपण कन्सिडर करूया आणि मला काय करायचं आहे बघा, आहे हीच, मला पाठीमागून फोर्स लावायचा आहे. मग जात असताना पाठीमागून फोर्स लावतोय पण हा फोर्स हा कॉन्स्टंट फोर्स नाही तर व्हेरिएबल फोर्स आहे. ह्याला कारण काय, तर या हाताचा जो काय सरफेस आहे, द सरफेस ऑफ माय हँड अँड द सरफेस ऑफ दॅट पेन विच इज इन कॉन्टॅक्ट विथ हँड, दॅर इज अ फ्रिक्शन. त्यामध्ये काय असेल, घर्षण असेल. आणि त्या घर्षणामुळं आपल्याला काय करावं लागते, जास्त वर्क डन, एक्स्ट्रा वर्क डन आपल्याला करावं लागतं, एक्स्ट्रा फोर्स आपल्याला लावावा लागतो आहे. आणि त्यामुळं हे जे काय फोर्स आहे, हे फोर्स किंवा हा फोर्स जो आहे तो कॉन्स्टंट आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून तो जो काय व्हेरिएबल फोर्स आहे आणि त्या व्हेरिएबल फोर्समार्फत होणारं जे काय डिस्प्लेसमेंट आहे, या दोन्हीचा प्रोडक्ट म्हणजे वर्क डन किंवा कार्य असं म्हणूया. आणि मग आपलं हेडिंगच आहे वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. या व्हेरिएबल फोर्सपासून झालेलं जे काय आहे किंवा मिळणारं जे काय कार्य आहे हे आपल्याला काढायचं आहे. आणि मग यासाठी आपण एक जस्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. किंवा वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सेस हे आपल्याला जर काढायचं असेल तर आपण दोन प्रकारे आपण काढू शकतो आहे. कोणकोणत्या, एक पहिली ग्राफिकल मेथड आहे आणि दुसरी मॅथमॅटिकल मेथड. अगोदर आपण ग्राफिकल मेथड समजून घेऊया आणि त्यानंतर मॅथमॅटिकल मेथड बघूया. तर यासाठी बघा, ग्राफिकल मेथडमध्ये जस्ट आपण या ठिकाणी ग्राफ दिसतोय फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट. ओके, सो कन्सिडर दॅट the body which can be displaced as like this, the motion of that object as like this in the blue ink. Okay, so that displacement which can be explained on x-axis, the displacement of that particle from P to Q. जर आपल्याला या पार्टिकलचं, त्या वस्तूचं जर डिस्प्लेसमेंट, विस्थापन जर पाहायचं असेल, काढायचं असेल एक्स ॲक्सिसला, तर आपण म्हणूया की ती वस्तू P पासून Q पर्यंत विस्थापित झाली. ओके, आता हे विस्थापन जे झालेलं आहे, ह्या विस्थापन आपण बघितलं तर थोडंसं व्हेरिएबल आपल्याला दिसतंय. कारण फोर्स इथं जो आहे तो इथं नाही, तो इथं नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा फोर्स आहे. मग या झालेल्या डिस्प्लेसमेंटचं आपण काय करूया, त्याचं लहान लहान भागामध्ये रूपांतर करूया, त्याचे छोटे छोटे तुकडे करूया साध्या भाषेत आपण. ओके, हे का करायचे, जर छोटा छोटा जर भाग घेतला तर येणारं जे काय डिस्प्लेसमेंट आहे हे आपल्याला लिनियर मिळेल, स्ट्रेट लाईन मिळेल आणि त्यामुळं
वर्क डन काढणं सोपं जाईल. बघा मी काय म्हणतोय, जे काही झालेलं डिस्प्लेसमेंट आहे, फोर्स हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. मग याच्यावरती उपाय काय? सुरुवातीला आपण त्याचे छोटे छोटे पार्ट्स करूया, जेणेकरून आपल्याला तो मिळणारा किंवा तिथलं जे काही विस्थापन असेल ते विस्थापन आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल. आणि म्हणून ह्या छोट्या छोट्या भागामध्ये रूपांतर केलेलं आहे, असं कन्सिडर या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आपण एक छोटंसं त्या पार्टिकलचं A to B हे छोटं विस्थापन झालेलं आहे, ते dx असं आपण या ठिकाणी दाखवतोय. dx बी द स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम A to B फॉर अ स्मॉल फोर्स अप्लाइड ऑन इट. देन वी हॅव टू find out easily the work done for the particle moving from point A to B, and the force which is equal to AD. AD be the force and AB be the displacement of that small force applied to that body which produces dx, small displacement. So we have to find out small work done. आणि एकदा का आपण वर्क डन काढलं की नंतर आपल्याला टोटल P to Q पासूनचं काढता येईल बाय गिव्हिंग द इंटिग्रेशन देऊन किंवा इंटिग्रल मेथड. बाय युझिंग द इंटिग्रल मेथड वी कॅन इझिली फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल, इझिली फाइंड आउट द वर्क डन बाय दॅट पार्टिकल डिस्प्लेस फ्रॉम P to Q बाय गिव्हिंग प्रॉपर लिमिट टू दॅट इंटिग्रेशन. ओके, तर बघूया स्टेप बाय स्टेप. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे काही कार्य घडणार आहे, जो पार्टिकल A to B या ठिकाणी जातोय, त्यासाठी आपण इक्वेशन अशा पद्धतीनं लिहूया. बघा काय सांगता येईल. सो स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन विच इज इक्वल टू dF इंटू dx, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी जे काय फोर्स घडतं आहे हे आपण या ठिकाणी सांगूया. फोर्स किती आहे? AD. सो DW विच इज इक्वल टू AD इंटू dx काय आहे? AB. ओके, सो DW विच इज इक्वल टू AD इंटू AB. मग आता इथं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे AD काय आहे आणि AB काय आहे, ह्या छोट्याशा विस्थापनासाठी आपण छोटासा फोर्स अप्लाय केला आणि छोटंसं वर्क डन आपल्याला मिळेल. मग AD काय आहे आणि AB काय आहे आणि त्या दोन्हीचा गुणाकार कशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल सांगा बघूया. बघा AD इंटू AB काय करता येईल आपल्याला. बघा काय होईल. AD म्हणजे काय? या स्ट्रीप पुरती आपल्याला काय असेल? AD ही काय लांबी आहे, हा आपल्यासाठी काय असेल? लांबी. ही लांबी असेल AD, दॅट इज अ फोर्स. ओके, सो AB काय? रुंदी झाली. मग हा आपल्यासाठी काय झाला? एक छोटीशी स्ट्रीप, त्याचं आपल्याला क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे काय? AD इंटू AB म्हणजे काय? एरिया ऑफ. सो दॅट DW विच इज इक्वल टू एरिया ऑफ स्ट्रीप ABCD. स्ट्रीप ABCD. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळालं? हे एरिया मिळाला. कोणाचा? या स्ट्रीपचा आपण वर्क डन काढलं स्मॉल. मग आपल्याला टोटल वर्क डन जर काढायचं असेल तर आपल्याला P to Q कन्सिडर करावं लागेल. तो पार्टिकल P पासून Q पासून गेलेला आहे आणि मग आपल्याला साहजिकच या वरच्या इक्वेशनला आपल्याला इंटिग्रेशन द्यावं लागेल. द इंटिग्रेशन मेथड इज ॲप्लिकेबल वेन the force variable in force and displacement is known, and then we can take we can give our integration to that function. म्हणजे थोडक्यात काय बघा, जर इंटिग्रेशन कधी ॲप्लिकेबल आहे? जर आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे निश्चित माहीत आहे तर आणि तरच आपण इंटिग्रेशन आपण त्या ठिकाणी देऊ शकतोय. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला फोर्स माहीत आहे आणि डिस्प्लेसमेंट पण माहीत आहे. मग आपण या ठिकाणी इंटिग्रेशन टोटल वर्क डन काढण्यासाठी या वरच्या इक्वेशनला आपण इंटिग्रेशन देऊ शकतो. सो टोटल वर्क डन
W which is equal to integration of dw, integration running from P to Q, याला प्रॉपर लिमिट आपण देतोय P to Q. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय, एरिया ऑफ स्ट्रीप ABCD. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला वर्क डन जे काय आहे हे वर्क डन आपल्याला काढता येईल. म्हणजे बघा, इन शॉर्ट टोटल वर्क डन जर काढायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं काढतोय, दॅट वर्क डन विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ किंवा इंटिग्रेशन आपण दिलेलं आहे म्हणजेच एरिया ऑफ स्ट्रीप ABCD अशा पद्धतीनं आपण काढू शकतोय. म्हणजे थोडक्यात काय आपण सांगितलं बघा, हे जे काढलेलं आहे इथं पण आपण या ठिकाणी लिमिट देऊ शकतोय, इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम P to Q. सो this gives total work done of that particle from point P to Q, that particle displaced from P to Q. सो अशा पद्धतीनं आपल्याला थोडक्यात ग्राफिकल मेथडच्या साह्यानं हे वर्क डन जे काय आहे, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, या ठिकाणी व्हेरिएबल फोर्स आहे, या पद्धतीनं आपण वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स आपण काढू शकतो आहे. हे अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला सांगता येईल. तर ग्राफिकल मेथडच्या साह्यानं जर काढायचं असेल आपल्याला विचारला प्रश्न तर साधारणतः 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स बाय ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडच्या साह्यानं तुम्ही वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स हे एक्सप्लेन करा म्हटलं तर तुम्हाला या पद्धतीने एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके, समजलं का बघा. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, एरिया ऑफ स्ट्रीप ABCD, एरिया ऑफ स्ट्रीप ABCD याला इंटिग्रेशन P to Q दिलेलं आहे. म्हणजे काय झालं, टोटल क्षेत्रफळ कसं येईल, दॅट टोटल वर्क डन विच इज इक्वल टू, जसं आपण या ठिकाणी केलं स्मॉल वर्क डन विच इज इक्वल टू एरिया ऑफ स्ट्रीप ABCD, तसं टोटल वर्क डन आपल्याला काय सांगता येईल, टोटल वर्क डन W विच इज इक्वल टू एरिया ऑफ स्ट्रीप PQRS असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल फायनली. सो दॅट वर्क डन, टोटल वर्क डन विच इज इक्वल टू एरिया ऑफ कुठला PQRS. तर अशा पद्धतीनं आपल्याला टोटल वर्क डन जे आहे हे आपल्याला थोडक्यात सांगता येईल. बघा, so next method to determine the work done by variable force is mathematical method. In this method, consider that the object which can be moving from point P to Q with a small displacement ds, then we have to find out the work done for that small displacement. बघा, टोटल वर्क डन आपल्याला काढायचं आहे, कोणाचं काढायचं आहे, या ऑब्जेक्टचं काढायचं आहे, या ब्लॉकचं काढायचं आहे. तो ब्लॉक टोटल वर्क डन कुठून, तो ब्लॉक A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत त्याचं झालेलं जे काय विस्थापन आहे, या विस्थापनासाठी लागलेला जो काय फोर्स आहे आणि ते झालेलं कार्य A पासून B पर्यंत हे आपल्याला काढायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द टोटल वर्क डन ऑफ दॅट बॉडी फ्रॉम पॉईंट A टू पॉईंट B. कन्सिडर दॅट when body at point P, it is acted upon by the force, and due to which that body which can be displaced through a small displacement ds and which comes at point Q or moves at point Q. If displacement is small, then work or the force or that work is also small. डिस्प्लेसमेंट कमी आहे, साहजिकच फोर्स कमी लावावा लागणार आहे आणि वर्क डन सुद्धा कमी असणार आहे. आणि ते आपण या ठिकाणी काढूया, दॅट स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन फॉर मूव्हिंग दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम पॉईंट P to Q विथ अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ds, वी कॅन राईट हिअर. सो dw विथ द स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन विच इज इक्वल टू, आपल्याला सांगता येईल काय आहे, फोर्स F, विच इज इक्वल टू वेक्टर F डॉट ds, vector ds. Force and ds are the two vector quantities. Okay, so we have to find out, means हे वर्क डन आपण कुठून काढलं, when that particle moves from point P to Q, P पासून Q पर्यंत जाण्यासाठीचं आपण वर्क डन काढलं.
P2Q. ओके, याच्यासाठी आपण काढलेलं आहे हे वर्क डन. मग आपल्याला जर टोटल वर्क डन जर काढायचं असेल वेन दॅट पार्टिकल मुव्हिंग फ्रॉम पॉईंट ए टू बी, देन वी मस्ट हॅव टू इंटिग्रेट अबाव एक्सप्रेशन विथ प्रॉपर लिमिट्स. देऊया आपण लिमिट्स प्रॉपर ए टू बी. बघूया कशा पद्धतीने इक्वेशन होईल आपलं. काय होणार आहे बघा, दॅट टोटल वर्क डन, देअरफॉर द टोटल वर्क डन when that particle moves from point A to B, आपल्याला काढायचं असेल गिविंग इंटिग्रेशन टू अबाव इक्वेशन. सो इंटिग्रेशन ऑफ आपल्याला सांगता येईल बघा W टोटल वर्क डनसाठी आपण W मानूया, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dW विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ F इंटू DS, वेक्टर F इंटू वेक्टर DS. या ठिकाणी इंटिग्रेशन आपण प्रॉपर लिमिट काय देतोय, काढायचं आहे कुठून, टोटल वर्क डन मुव्हिंग फ्रॉम पार्टिकल पॉईंट ए टू बी. सो वी कॅन राईट हिअर इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम पॉईंट ए टू इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम पॉईंट ए टू बी. अशा पद्धतीनं आपल्याला टोटल वर्क डन काढता येईल. म्हणजेच टोटल वर्क डन W विच इज इक्वल टू आपल्याला सांगता येईल काय, दॅट फोर्स वेक्टर F इंटू वेक्टर D असं म्हणा, किंवा आपण म्हणूया DS. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. सो स्मॉल दॅट F इज अ स्मॉल अँड दिस इज द कॅपिटल. ओके, F. सो अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला टोटल वर्क डन जे काय आहे हे टोटल वर्क डन आपल्याला काढता येईल. सो टोटल वर्क डन W विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dW विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ F इंटू DS. म्हणजे थोडक्यात काय बघा आहे, हे वर्क डन जे आहे हे आपण या पद्धतीनं काढलं. आता यानंतर आपल्याला समजा जर P2Q आपल्याला जर काढायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं काढू शकतोय तेही आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल किंवा तेही या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. बघा कशा पद्धतीनं, म्हणजे आहे हेच इक्वेशन आपण इन शॉर्ट दॅट dW आहे हेच W विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वेक्टर F इंटू वेक्टर DS, इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम A टू B अशा पद्धतीनं सांगेल. बट S1 अँड S2 आर द मॅग्निट्यूड ऑफ दॅट पार्टिकल विच इज ॲट पॉईंट A अँड ॲट पॉईंट B फ्रॉम ओरिजिन O. S1 आणि S2 हे काय आहे, मॅग्निट्यूड आहे. पार्टिकल A या ठिकाणी असताना आणि पार्टिकल B या ठिकाणी असताना, पार्टिकल A या ठिकाणी असताना आणि पार्टिकल B या ठिकाणी असताना कुठून आहे ते O पासून आहे. मग आपण हे प्रॉपर लिमिट या ठिकाणी आपण त्यांना देऊ शकतोय. म्हणजे कशा पद्धतीनं बघा S1 टू S2 म्हणजे आहे हेच W दॅट वर्क डन विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ F इंटू वेक्टर DS, इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम S1 टू S2. अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला हे टोटल वर्क डन काढता येईल. आणि मग याच्यासाठी ज्या काय कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण बघूया कशा पद्धतीनं. जर समजा हा फोर्स डिस्प्लेसमेंटच्या दिशेनं असेल तर काय असेल, दोन कंडिशन्स आपल्याला सांगता येतील. बघूया. इफ दॅट फोर्स विच इज इन द डायरेक्शन ऑफ, दोन कंडिशन आपण घेऊया. पहिली कंडिशन, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. ओके, दिसतंय ना. हां, देन दॅट वर्क डन विच इज इक्वल टू, ते वर्क डन कसं असेल, दॅट W विच इज इक्वल टू काय असेल बघा, फोर्स फॉर्म्युला आपला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर, म्हणजे तो फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी लिहिता येईल. दॅट वर्क डन विच इज इक्वल टू बघा कशा पद्धतीनं, वेक्टर F इंटू वेक्टर DS. म्हणजे हेच कसं लिहिता येईल आपल्याला, दॅट W विच इज इक्वल टू इंटिग्रेशन, या ठिकाणी S1 टू S2 इंटिग्रेशन द्या. कशा पद्धतीनं होईल बघा, या ठिकाणी खाली लिहू आपण. इथं सेम डायरेक्शन नसल्यामुळे काय होईल बघा, या दोन्हीमधला अँगल जो आहे तो अँगल कसा असेल, 0 असेल त्याच डायरेक्शननं. सो आपल्याला माहित आहे दोन काय आहेत, हे वेक्टर आहेत. वेक्टरचा हा काय आहे, डॉट प्रोडक्ट आहे. वर्क कॅन बी
कन्व्हिनियंटली एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ इट्स अ स्केलर प्रोडक्ट. मग आपण कसं सांगतो, द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द स्मॉलर अँगल बिटवीन देम. त्या दोन वेक्टरचा मॅग्निट्यूड, त्यांचा प्रोडक्ट आणि त्यांच्यामध्ये असलेला कॉस थिटा. तर या ठिकाणी एकाच दिशेने आहे, सेम डायरेक्शन आहे, थिटा 0 असेल, कॉस 0ची व्हॅल्यू 1 असेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन कसं मिळणार आहे हेच इंटिग्रेशन ऑफ वेक्टर एफ इनटू वेक्टर आपण लिहायची गरज नाही कारण मॅग्निट्यूडमध्ये आपण घेतलं आहे एफ इंटू डी. अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम S1 टू S2 कधी जर सेम असतील तर. दुसरी कंडिशन आपण बघूया काय, इफ द अँगल बिटवीन और फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. जर दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असेल म्हणजे फोर्स या दिशेनं लावला, डिस्प्लेसमेंट इकडं, किंवा मी फोर्स इकडं लावला, डिस्प्लेसमेंट इकडं गेला, तर त्यामधला अँगल जो आहे तो 90 आहे. मग आपल्याला माहीत आहे यानुसारच काय होणार आहे, दॅट टोटल वर्क डन विच इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. कॉस 90 असेल परपेंडिक्युलरला. ओके, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधलं डायरेक्शन कसं, यामधला अँगल किती 90 असेल. ओके, मी या दिशेनं डिस्प्लेसमेंट या दिशेनं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अँगल 90, कॉस 90ची व्हॅल्यू 0. देअरफॉर द टोटल वर्क डन व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन टोटल वर्क डन विच इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं दोन कंडिशन्स आपल्याला सांगता येतील की ज्याच्या आधारे टोटल वर्क डन जे आहे हे फोर्सच्या आणि डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनवरती अवलंबून असतं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला थोडक्यात मॅथमॅटिकल मेथड ही सांगता येईल की ज्याच्या साहाय्यानं आपल्याला वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स हे इझिली फाइंड आउट करता येईल. आणि त्यानंतर ह्या दोन कंडिशन्स तुम्हाला MCQसाठी विचारल्या जाऊ शकतील किंवा व्हेरी शॉर्ट आन्सरसाठी विचारल्या जाऊ शकतील. ओके, धन्यवाद. जर समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही देवेन सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकन दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.